भडशिवनी फाट्यावर टिप्पर कारची भीषण धडक, एकाच जागी मृत्यू, 3 जण गंभीर जखमी. कारंजा शहराजवळील भडशिवनी फाट्यावर दिनांक 31 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास टिप्परने कारला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका महिलेला जागीच प्राण गमवावे लागले, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती अजय काकड व बंडू चतुरकर यांनी शिवनेरी रुग्णवाहिकेचे चालक विनोद खोंड यांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी तपासणी अंती रेखा प्रयाग जाधव, राहणार घोटी, तालुका घनसावंगी, जिल्हा यवतमाळ यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलंय. दरम्यान करुणा राठोड, दक्ष राठोड व रवी राठोड, राहणार कामठवाडा, जिल्हा यवतमाळ हे या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत. जखमींच्या मदतीसाठी शिवम खोंड, अजय घोडेस्वार, आकाश गीते, शंकर रामटेके, श्याम घोडेस्वार व प्रसन्ना काळबांडे यांनी पुढाकार घेतलाय. अपघाताबाबत पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहे. प्रतिनिधी आरिफ पोपटे, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.